मानवतेला काळीमा मिरजेत पाळीव शेळीवर लैंगिक अत्याचार आरोपी पोलिसांच्या ताब्यात। सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। एका पाळीव शेळीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप एका तरुणावर करण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे। मिरज तालुक्यातील सुभाषनगर परिसरात अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। पाळीव शेळीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून एका तरुणाविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणातील आरोपीचे नाव आकाश गणेश हाके असे असून तो सुभाषनगर येथील रहिवासी आहे। या प्रकरणी राजकुमार रामचंद्र अलगुरे यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे। फिर्यादी राजकुमार अलगुरे हे शेतमजुरीसोबत शेळी पालनाचा जोडधंदा करतात। रविवारी 5 जुलै रोजी ते कामानिमित्त बाहेरगावी गेले होते। त्यावेळी त्यांच्या घराजवळ कोणीही नसल्याची संधी साधून आरोपी गोठ्यात शिरल्याचा आरोप आहे। आरोपीनुसार आरोपीने पाळीव शेळीवर लैंगिक अत्याचार केला। ही घटना एका स्थानिक नागरिकाच्या निदर्शनास आली। त्या नागरिकाने आरोपीला तात्काळ हटकले। त्यानंतर आरोपी तेथून पळून गेला। पुढे नागरिकांच्या मदतीने त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी आरोपी विरुद्ध पाळीव प्राण्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे सुभाषनगर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून अशा विकृत प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे।